क्या बोलते दोस्तों, गुड मॉर्निंग। ये देखिए अपना बेड है। उसके बाद में मैं गया बाथरूम के अंदर जाने के बाद में थोड़ा सा फ्रेश हो गया। उसके बाद में निकला बाहेर. त्याच्यानंतर पाहतो तर हे काका तर काही विचारूच नका. काका तर हिशोब तर अलगच होता. पोहे गी मस्त खाऊ राहिले. त्यानंतर गेलो हॉटेलमध्ये. हे मग हे हॉटेल हे म्हणे काका काल तू आला आज काही येऊ नको म्हणे. त्यानंतर हे आणलो पंचवटी चौकात. त्यानंतर तिथं चहा पिलो. चहा पिल्यानंतर हे होय आपलं धर्मशाळा. इथं आम्ही राहू राहिलो होतो. धर्मशाळेचा ह्या रस्ता पाहून घ्या. हा रस्ता दाखवतो. हे पाहून घ्या ह्या रस्ता. त्यानंतर आतमध्ये आलो धर्मशाळेच्या आतमध्ये आल्यावर हे होय आपली 4x4ची रूम पाहून घ्या. रूम काही एवढी खास काही होती नाही, पण गरिबी काय करतात. त्यानंतर मी फ्रेश होऊन निघालो बाहेर. भाऊजीला म्हटलं कुलूप लावून द्या. ह्यावेळी तुमचा भाऊचा अवतार तर पाहून घ्या आहे ना खतरनाक. त्यानंतर आलो थोडंसं धर्मशाळेच्या बाहेर रोडवर येता हे पाहून घ्या. ट्रॉफिक तर काही बोलायचं कामच नाही. त्यानंतर बसलो ॲटोमध्ये बसल्यावर काका म्हणते तू टेन्शन नको घेऊ, मी तुला सोडून देतो म्हणते शोरूममध्ये. हे होय बालाजी, जय बालाजी कार. त्यानंतर हे पाहून घ्या गाड्या तिथं काही विषयच नाही आहे. टेन्शन नाही, लय गाड्या इथं. त्यानंतर हे भाऊ तर पुस्तकामध्येच गुंग होते. हे भाऊ थोडेसे पाहू राहिले होते, काय माहीत काय करत होते. त्यानंतर निघालो शोरूमच्या बाहेर निघाल्यावर हे पाहून घ्या हे गाड्या. ही गाडी होय. त्यानंतर हे पाहून घ्या ह्या होता ब्लॅक घोडा पाहिल्यानंतर हे होती परी ब्लॅक घोड्याची. मागं छत्रपती नाव लिहून होतं त्याच्यावर. काका म्हणे तू टेन्शन नको घेऊ, त्या लग्नात मी हेच सांगतो म्हणे. पांढरी परी होती. लोक म्हणते लाल परी, पण आपली हे